घरोघरी आलेल्या गौराईंचं आज विसर्जन केलं जात आहे। दादर चौपाटीवरून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी। गणपती म्हटलं की गौराई आल्याच या माहेरवाशिणीला आज निरोप दिला जातोय। घरोघरील गौराईचं आज विसर्जन केलं जातंय। खरं तर गौराई केवळ पूजनेचं दैवत नाही आहे किंवा पूजनेचं प्रतीक नाही आहे। गौराई ही नातेसंबंधांमधील अधिक दृढ करण्याचा हा सण आहे। ज्येष्ठा पूर्वा, गंगा जमुना, खड्यांच्या उभ्या, हळदीच्या पानातील अशा विविध गौरी आपल्याला पाहायला मिळतात। आणि गौरी किंवा गौराईचा सण म्हणजे नात्यांमधील वीण किंवा नाते अधिक सुदृढ करण्याचा हा सण। माहेरवाशिणीला माहेर आणि सुनेलाही माहेरवाशिण दाखवणारा हा सण, नात्यांमधील वीण अधिक घट्ट करणारा हा सण आपल्या मनात वर्षभर म्हणजे 365 दिवस मनात रुंजी घालत राहतो तो आगामी गणपती गौराईपर्यंत। ह्या पाहुणीचं किंवा या गौराईचं स्वागत महिला मोठ्या आनंदाने करतात। तिला छान सजवतात, तिला गोडाचा आणि तिखटाचा नैवेद्य करतात। अशाच काही गौराईच्या भक्त आहेत। मला सांगा, तुम्ही तुमच्याकडे माहेरवाशिण 2 दिवस होती, तुम्ही तिचं कसं कौतुक केलं? आम्ही तिचा येण्याच्या अगोदर 2 दिवसापासून आमच्याकडे तयारी सुरू असते। गौराई यायच्या अगोदर 2 दिवस आपलं जसं दिवाळीला फराळ करतो तसे वेगळ्या प्रकारचे पदार्थ आम्ही बनवतो तिच्यासाठी। ज्या दिवशी ती येते त्या दिवशी मग तिला सकाळी अगोदर तिची आम्ही व्यवस्थित तिची पूजा अर्चा करतो। नंतर तिला सकाळी अगोदर याचा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो। दुसऱ्या दिवशी तिला पुरणपोळीचा नैवेद्य असतो। आणि संध्याकाळी आम्ही सगळ्या सवाष्णी बायकांना बोलवून त्यांची एक गौराईसारखीच त्यांची पण एक ओटी भरून पूजा करतो आणि रात्र पूर्ण जागरण केलं। काल अगदी मस्त धमाल होती, आम्ही सगळ्याजण अगदी जागरण करत होतो आणि मग आज तिचं विसर्जन चाललंय। आज तिचं विसर्जन होतंय, मनात कशा भावना दाटून वाईट वाटतंय। घरातली आपली माहेरवाशिण बाहेर चालल्यासारखं जाणवतंय। तर ही माहेरवाशिणीला आता निरोप देताना भक्तांच्या मनातही हुरहुर निर्माण झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। जवळ दादर चौपाटीला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक सध्या तिथे आहेत। मेघा, आज गौराईला निरोप दिला जातोय, त्याचबरोबर गणपती बाप्पांचंही विसर्जन सुरू आहे। दादर चौपाटीवरती कसं वातावरण? भूषण, दादर चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। गणपतीबरोबरच माहेरवाशिण असलेल्या गौरीलाही सर्वजण निरोप देत आहेत। आपल्याबरोबर दादरमधील एक बेलवणकर कुटुंबीय आहे, ते त्यांच्या गौराईला किंवा माहेरवाशिणीला निरोप देत आहेत। त्यांच्या गौराईबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। तुमच्याकडे गौरी किती वर्षांपासून असतात? आणि ह्या वर्षी आम्ही सप्तमीला गौरींना घेऊन आलो। आपल्याकडे पारंपरिक पद्धत अशी आहे की विहिरीवरून आपण गौरींना घेऊन येतो, तेव्हा ती गौरी तेरड्याच्या स्वरूपात असते। त्याच्यानंतर तिचं वाजत गाजत स्वागत करून आपण तिची पावलं काढून पूर्ण घर फिरवून तिला स्थानापन्न करतो। जेव्हा गौरी येतात त्या दिवशी आपण त्यांना तांदळाची भाकरी आणि माठाच्या भाजीचा नैवेद्य दाखवतो। ते झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तिची आरती करून झाली की आम्ही गौरी सजवायला घेतो। आमची गौरी ही मूर्ती रूपातली असल्या कारणाने आम्ही व्यवस्थित स्टँड बिन घेऊन त्याच्यावर मूर्ती बसवतो, तिचा मुखवटा बसवतो। त्याचबरोबर तिला चांगल्या प्रकारे साडी नेसवतो। साडी नेसवणं ही फार कौशल्याचं काम आहे आणि असं वाटतं की ती हुबेहूब एखाद्या देवीसारखी दिसावी। नक्कीच तुमची गौरी आहे हुबेहूब देवीसारखी दिसते, पण गौरीचं महत्त्व आमच्या दर्शकांना तुम्ही सांगू शकता? हो, काय होतं की गणपती जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळी ते त्यांच्या आजोळी आलेले असतात। आपण जे राहतो ते त्यांचं आजोळ असतं। त्याच्यामुळे अशा वेळेला काय होतं की गणपती आल्यानंतर त्यांना न्यायला आपल्याकडे गौरी येतात आणि ती माहेरवाशिण असल्या कारणाने तिचं फार कौतुक केलं जातं, तिचा खूप आदर केला जातो, तिला खूप मान दिला जातो। या निमित्ताने ह्या पद्धतीप्रमाणे हल्लीच्या जमान्यातही असं झालंय की माहेरवाशिणी जेव्हा घरी येतात, कारण गौरी आणण्याचा मान हा माहेरवाशिणींचा असतो, त्यामुळे गौरी माहेरवाशिण घेऊन येते आणि मग माहेरवाशिणींचंही कौतुक केलं जातं। आज माहेरवाशिणीला तुम्ही निरोप देतात, कशा प्रकारे भावना दाटून आलेल्या आहेत? खूप वाईट वाटतंय, खूप हे होतंय, कारण गौरी घरात आल्याने इतकं आनंदाचं, इतकं उत्साहाचं, इतकं प्रसन्नतेचं वातावरण असतं आणि खूप बरं वाटतं, कारण सगळेजण एकत्र येतात, गुण्यागोविंदाने नाचतात, आम्ही खूप मजाही करतो। आणि असं असताना गौरींना निरोप देताना थोडं भारावल्यासारखं होतं, म्हणजे पुन्हा परत आपलं रुटीन चालू। आणि गौरी आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र रात्री जागर करतो, विविध खेळ खेळतो आम्ही सगळ्या मिळून आणि एक प्रकारचं खूप आनंदाचं आणि खेळीमेळीचं वातावरण असतं। खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा। नक्कीच भूषण, तर गौरी किंवा माहेरवाशिण घरी आल्यावर घरामध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण असतं, कौतुक तिचं केलं जातं। मात्र आज तिला निरोप द्यायचा आहे, त्यामुळे तिच्या भक्तांच्या मनामध्ये एक उदासीनता किंवा हुरहुर लागून राहिलेली आहे। भूषण,
धन्यवाद मेघा, या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. आपण पाहतोय आज गौराईसह गणरायाला सुद्धा निरोप दिला जातोय. दादर चौपाटीवरती भक्तांची मोठी गर्दी झालेली दिसतेय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.